श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये. अक्षय तृतीयेच्या दिवशी धनलाभ होण्यासाठीचे उपाय आज आपण पाहणार आहोत. संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहेत. जीवांचे देह आणि त्यांनी केलेले कार्यांचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे. मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात. या नश्वर जगात काहीही स्थायी नाही. परंतु आमच्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सर्वदा स्थायी होते. हा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे. अक्षय तृतीयेला केलेली साधना, दान, सत्कर्म, दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात. म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना, पूजा, अर्चना, दान धार्मिकरित्या व्यतीत करावा. अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते. अक्षय तृतीयेला परशुराम प्रकट झाले. वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे. आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धनप्राप्ती करू इच्छित आहे. धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधीकधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही. पण आजच्या ह्या पौराणिक उपायांनी तुम्ही चांगल्या मार्गाने पैसे कमावू शकता. उपाय जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कापड्यात बांधून स्थापित करावे. व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात. अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे. अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ सुवर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे. 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा. अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या. सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पसरवून द्यावं. अक्षय तृतीयेला ललिता सहस्त्रनाम व श्रीसूक्त पाठ यांचे पठण करून माँ त्रिपुरसुंदरी आणि माता लक्ष्मी यांची अर्चना करावी. वरील उपायांचा वापर मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती ठेवून करा. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.